नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंती या यूट्यूब चॅनलवरच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपण अष्टांग आरोग्य ही मालिका ऐकतो आहोत आणि आजच्या या मालिकेच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत ॲलर्जिक कफ आणि त्यावर आयुर्वेदातले प्रभावी असे उपचार. हो, उमाताई भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचाराने गुण आला. तुमच्याही डायबिटीस साठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे सर. सर नमस्कार, स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर. वातावरणातले बदल हे आपल्या सगळ्यांना जाणवतात आणि यामध्ये अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे ॲलर्जिक कफ. तर या ॲलर्जिक कफाची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं कुठली आहेत आणि अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यावर प्रभावी आयुर्वेदीय कुठले उपचार केले जातात याविषयी आम्हाला सांगा. हो मॅडम, नक्की. आता ॲलर्जी म्हणजे रिॲक्शन, प्रतिक्रिया. कफाचे मुख्य 2 प्रकार, जे एक आहे नॉर्मल म्हणजे कधीतरी होणारा ओला कफ, एक आहे ॲलर्जिक म्हणजे वारंवार होणारा जुनाट किंवा कोरडा कफ. मग ह्या ॲलर्जिक कफला आपण जुनाट सर्दी, जुनाट कफ, ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्केल अस्थमा असे अनेक नावाने संबोधलं जातं. याचे मुख्य कारण काय की ज्या वेळेला वातावरण बदल होतो, धूळ, धूर, गार हवा, उदबत्ती, फोडणी अशा अनेक गोष्टींची ॲलर्जी त्या व्यक्तीला असते आणि मग ती ॲलर्जी आपले मुख्य जे द्वार आहे शरीराचं, नाक, सेन्सिटिव्ह ऑर्गन, तिथून ती शरीरात आतमध्ये प्रवेश करते. त्याला विरोध केला जाऊ शकत नाही आणि इन्फेक्शन झाल्यामुळे सर्दी, मग कफ, ताप, अंगदुखी, डोकेदुखी हे लक्षणं आढळतात. नॉर्मल कफ मध्ये आपण 4-5 दिवसात बरा होतो म्हणून अँटीबायोटिक्स वगैरे ठीक आहे, पण वारंवार होणाऱ्या सर्दीमध्ये जर आपण अँटीबायोटिक घेत राहिलो तर उलट इम्युनिटी कमी होते. पुढे जाऊन रुग्ण इम्युनिटी वाढवण्यासाठी काही ना काही औषधं घेतो, पण त्याचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. कारण की इथे इम्युनिटी कसली कमी झाली आहे हे समजणं गरजेचं आहे. प्रत्येक पार्टची इम्युनिटी वेगळी आहे. आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ याचे वेगवेगळे स्थान सांगितलं आहे आपल्या शरीरात. तर कफाचं स्थान कुठलं आहे? नाक, कान, घसा, श्वासनलिका, फुफ्फुस, हृदय, वरचा भाग, ऊर्ध्व जत्रुगत असं म्हटलेलं आहे. मधलं स्थान पित्ताचं आणि खालचं स्थान वाताचं. तर कफाचे जे अवयव आहे हे कमजोर असतात त्या व्यक्तीमध्ये. मग त्या अवयवांची ताकद वाढवण्यासाठी उपचार होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कफ दोष शमनासाठी चांगली औषधं सांगितलेली आहेत. जसं आपण आरुळसा हे औषध छान आहे, जनरली वापरलं जातं. पण प्रत्येक रुग्णाची ही प्रकृती वेगळी असते आणि वय, प्रवृत्ती वेगळी असते, म्हणूनच तज्ञ सल्ल्यानुसारच ते औषध उपचार करणं गरजेचं असतं. म्हणून कफाचं शमन करणारी औषधी, कफ दोष जास्त वाढलाय तर वमन हे पंचकर्मातलं कर्म आहे, ज्याच्यातून हा बाहेर काढला जातो. आपण पाहिलं जर कफ जितका कोरडा केला जाईल अँटीबायोटिक, तेवढं फुफ्फुसाला ताण पडणार, क्षमता कमी होणार, जखमा होणार. मग तो कफ पातळ करून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे वमन कर्म आहे. म्हणून ज्याला वारंवार सर्दी होते त्याने वर्षातून एकदा मार्च, एप्रिल वसंत ऋतूमध्ये वमन हे कर्म केलंच पाहिजे, म्हणजे प्रिव्हेन्शन होतं. दुसरं जे आपण बघा पाहिलं की नाक हे मुख्य द्वार आहे ॲलर्जीचं ठिकाण. याच्यातून सुरक्षित राहण्यासाठी नस्य कर्म ही चिकित्सा आयुर्वेदात सांगितली, ज्याच्यामध्ये औषधी सिद्ध तेल, द्रव्य हे नाकात सोडले जातात. कोविड पासून आम्ही हे आमच्या हॉस्पिटलमध्ये रोज अनेक रुग्णांवर करतो. याचा आम्ही एक प्रशिक्षण देखील प्रत्येक रुग्णाला करतो मोफत स्वरूपात. एक 10 ते 15 मिनिटाची ही प्रक्रिया असते आणि त्यांना आम्ही ते करून दाखवतो. हे जी चिकित्सा आहे नस्यकर्म, हे सकाळी आणि रात्री झोपताना आपण प्रत्येक व्यक्ती लहानपासून वयस्कर हे करू शकतो, ज्याच्याने आपल्याला धूळ, धूर, गार हवा, अगरबत्ती फोडणे अशा अनेक गोष्टींपासून सुरक्षित राहायला मदत होते आणि आपल्याला ह्या जुनाट सर्दी किंबहुना कफ याच्यापासून आपण सुरक्षित राहतो. नक्कीच डॉक्टर. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना ॲलर्जिक कफ याविषयी अतिशय मोलाची माहिती आपण दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863.
आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.